टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत। सावंत साहेब, काल आपण पाहिलं की जगदीप धनगडांनी दिवसभर सभागृह चालवलं आणि रात्रीच अचानकपणे त्यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा येतो। राष्ट्रपतींकडून तो मंजूरही होतो। त्यांनी पत्रामध्ये आरोग्याचं कारण दिलेलं आहे आणि आरोग्याचं कारण देत असताना मात्र सगळ्यांची चर्चा सुरू आहे की काल दिवसभर ठणठणीत सभागृह चालवलं असं कुठेच जाणवलं नाही आणि रात्री अचानकपणे राजीनामा दिला जातो। तुमच्या प्रश्नात उत्तरे करतात। धनगडांचा स्वभाव वेगळा आहे। माननीय धनगड साहेब सदन ज्या पद्धतीने चालवतात ती पद्धती त्यांची वेगळी आगळी वेगळी आहे। कालही राज्यसभेचं सभागृह सुरू झाल्यानंतर माननीय विरोधी पक्षनेते खरगे साहेब उभे राहिले, त्यांना बोलायला दिलं नियमाने। ते कदाचित सत्ताधारी पक्षाला खटकलं असेल। आता लोक जे म्हणतात ना सभागृह का चालू देत नाही, कळेल तुम्हाला। आता कळलं का थोडंसं जनतेला? जे विद्वान इकडे पाजळत असतात ना चॅनलवर त्यांना विचारा हे का घडलं। कारण विरोधी पक्षाला बोलायला दिलं, त्यांचं मतच रेकॉर्ड येऊ नये अशा प्रकारची सगळी धारणा असते। पहलगाम हा विषय त्यांना झोंबतो म्हणून मग त्याच्यावर त्यांनी नड्डाचा जो संताप दिसला तो कळला पाहिजे तुम्हाला। तरी धनगडांनी सभागृह चालू ठेवलं, मग गदारोळ झाला, सभागृह स्थगित झालं। मग त्यांनी नंतर पुन्हा सभागृहाचं घेतलं, तेव्हा सुद्धा धनगड यांनी संध्याकाळी 4 वाजताची कामकाज सल्लागार समितीची बैठक लावली आणि तत्पूर्वी रिजिजू आणि नड्डा सभागृहाचे नेते आणि रिजिजू संसदीय कार्यमंत्री यांची बैठक होती। दोघेही गेले नाहीत बरं का। ठिणगी तिथं पडले सकाळी। एवढी हिंमत कशी? नाही, तुमच्या कार्यालयात कळवलं। महामहिम उपराष्ट्रपतींची बोलवलेल्या बैठकीला दोघांनी न जाणं आणि कार्यालयाला कळवणं हा त्यांचा उपमर्द आहे की नाही हे ठरवायचं सगळ्यांनी। आणि मग सायंकाळी येतं पत्र स्वास्थ्य बिघडलंय आणि म्हणून मी राजीनामा देतो। धनगडांची प्रकृती किती ठणठणीत आहे सगळ्यांना माहिती आहे। दुसरी गोष्ट, गेल्या महिन्याभरात आपण धनगडांना कधी ऐकलं का, पाहिलं का की त्यांची प्रकृती बरी नाही म्हणून ते हॉस्पिटलला गेलेत, चेकिंगला गेलेत किंवा काही नाही ना। आणि भारतीय जनता पार्टीने ओठाला शिवलेलं आहे ना, त्याच्यातच सगळं काय आलं लक्षात घ्या। ते जे गप्प बसलेत त्यातच सर्व काही आहे, सर्व काही आलबेल नाही। राजीनामा दिला की द्यायला लावला, इथून सुरुवात आहे। नाही, मात्र तुम्ही असं म्हणालात की विरोधकांना बोलू दिलं आणि 2 मंत्री म्हणजे एकतर जे.पी. नड्डा आणि दुसरे किरण रिजिजू ते कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला जाणं अपेक्षित होतं, मात्र ते गेले नाहीत। विरोधकांना बोलू दिलं त्याच्यामुळे त्यांना राग आला की नक्की काय? मी सांगतो ना, तिथे बघा तुम्ही लोकसभेच्या सभागृहात राहुल गांधींना बोलू दिलं जातं का? एकदा मागची केव्हा तरी एक राहुल गांधीजींना बोलायला दिलं होतं, तेव्हाची आपण जरा मिळालं तर आर्काईव्हमध्ये मिळेल तुम्हाला, तेव्हाचं त्यांचं बोलणं। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी माननीय बिर्ला साहेबांची बॉडी लँग्वेज बघा तुम्ही किंवा त्यांचा नर्वसनेस बघा, तुम्हाला कळेल। कळलं का? बोलू द्यायचं नाही असंच असतं। गदारोळ आम्ही घालतो पण त्यांना तो हवा असतो, कळलं का? त्यांना सभागृह आणि कुठल्या नैतिकतेचे धडे देतात रे आम्हाला हे लोक। 2G 3G स्कॅमला अख्ख अधिवेशन यांनी चालवलेलं नाही आहे ह्या बीजेपीने। चर्चा होनी चाहिए, तभी नाही तेव्हा नव्हती का चर्चा व्हायला? हां, मनमोहन सिंगांसारखा सज्जन माणूस मिळाला होता, त्याला भेटीच धरता तुम्ही। ही लबाडी आहे ना, ती जरा देशाला कळली पाहिजे आणि ती आत्ता काच उघड झाली। मी धनगडांकडनं अपेक्षा करतो, कारण मी किसान का बेटा हूँ। शांत राहतील असं वाटत नाही, आज ना उद्या नाही परवा केव्हा तरी धनगड सांगतीलच, ती अपेक्षा करतो। आज तुम्ही महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाणांची भेट घेतली। माणिकराव कोकाटे यांनी जे विधान केलेलं आहे त्यावरती राजीनामा देण्याची मागणी तुम्ही केलेली आहे। केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे काय तुम्ही तक्रार केली नक्की? त्यावरती कृषी मंत्र्यांचं राज्याचं स्पष्टीकरण पाहायला मिळते की मी काय विनयभंग केलेला आहे का, माझ्याकडून अशी कोणती चूक झाली की तुम्ही माझा राजीनामा मागा? एक तर पहिली गोष्ट व्यक्तिसापेक्ष नाही आहे ते की माणिकराव कोकाटे एवढा विषय नाही। ते दिवटे भरपूर आहेत तिकडे, दिवटे मंत्री आहेत ना, विधान त्या संबंध त्या आमच्या संविधानाची खिल्ली उडवून वक्तव्य करत असतात। ते मंत्री आहेत बरं, तिथं नोटा घेऊन बसलेले मंत्री। हे सगळं महाराष्ट्र किती कलंकित होत आहे ना त्याचं ते उदाहरण आहे। तुम्ही कोकाटे साहेबांचं आत्ताचं वक्तव्य सोडा हो, काय काय वक्तव्य शेतकऱ्यांना केलेत त्यांनी।
आम्ही तुम्हाला कर्ज देतो, त्या कर्जात तुम्ही पोरींची लग्न करता, आम्ही तुम्हाला 1 रुपया भिकारी घेत नाही, आम्ही तुम्हाला 1 रुपया विमा देतो, ही सगळी अवमानास्पद वाक्य राज्यकर्ते ना तुम्ही, रयतेचे राजे तुम्ही. तो रयत दुःखी आहे, त्याच्या दुःखावर मीठ चोळता तुम्ही, त्याच्या जखमांवर मीठ चोळता. अशी माणसं त्या पदावर बसणं योग्य नाहीत. म्हणजे गुन्हेगारी या स्वरूपाला त्याला वळण नका देऊ. वर्तनच असं आहे की त्या जागेवर बसणं योग्य नाही. तुम्हाला कळतच नाही आहे की जनतेला प्रश्न सोडवताना कसं वागलं पाहिजे. कळलं का? ते आज बोलताना असं म्हणाले की मी जनतेला भिकारी म्हटलो नाही, आम्ही 1 रुपयामध्ये विमा दिला, राज्य शासनच भिकारी आहे. म्हणजे आता आणखीन पुढे गेले ते बघा, ते भिकारी आहेत ते बरं त्यांनी सांगून टाकलं. मग भिकाऱ्यांचे नेते 50-50 कोटी कसे वाटतात ते पण सांगून टाका ना. भिकाऱ्यांच्या नेत्यांकडे पैसे कुठून आले ते जरा एकदा कळू दे ना. ते त्या ईडीबीडीला कळवा जरा, म्हणून हे वाटतायत जरा बघा जरा कुठे आहेत ते. गरीब शेतकऱ्यांना वाटा, त्यांना वाटायला पैसे नाहीत तुमच्याकडे. आणि बाकी रोज राजकारण्यांना घेऊन पैसे वाटून घेताय ना, किंवा ईडीच्या धमक्या, ते माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भूषण गवईंनी कालची कानपडत लगावली आहे ना, ती समजणे वाले को इशारा काफी आहे. बरं, हनी ट्रॅपचा मुद्दा बराच गाजला जातोय, त्यावरती संजय राऊत सातत्याने दिवसेंदिवस बोलत आहेत. हनी ट्रॅपचा जो मुद्दा आहे, गिरीश महाजनांचा फोटो जो आहे तो प्रफुल्ल लोढांसोबतचा संजय राऊतांनी ट्विट केला. त्यावरती गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरे असतील किंवा मग शरद पवारांसोबतचे लोढाचे फोटो दाखवले. ते असं म्हणतात की तो सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे. या हनी ट्रॅपचं नक्की मूळ कशामध्ये आहे? किंवा संजय राऊत असं म्हणले की आमच्या खासदारांना आमदारांना धमकावून महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं, याच्यामध्ये खरंच तथ्य आहे? मला वाटतं संजय राऊत साहेब एक धुरंधर पत्रकार आहेत. ते निव्वळ शिवसेनेचे नेते नाहीत, ते कार्यकारी संपादक आहेत सामन्याचे. आणि त्याच्यापूर्वीची त्यांची पत्रकारिता, लोकप्रभेचा अंक त्यांच्या या ज्या क्राईम रिपोर्टवरनं उचलला जायचा, त्यांना भरपूर माहिती असते त्यांच्याकडे. आणि ती अधिकृत असते, एक लक्षात ठेवा. हवेत बार नाही मारत ते. संजय राऊत साहेब हवेत बार मारत नाहीत. म्हणजे त्याचं दुसरं उदाहरण देतो तुम्हाला मी. ते मध्यंतरी म्हणाले यांच्या मिंद्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आहेत, बरोबर बोलले ना, त्याला पुरावा तटकरीने देऊन टाकला. तटकरे काय म्हणाले, आमच्या पक्षाची एकत्रीकरण विलिनीकरण करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाची परवानगी घ्यावी लागेल, अनिवार्य आहे असं म्हणाले. मग काय आहे, तुमचा अध्यक्ष कोण? म्हणजे संजय राऊत साहेब बोलतात तेव्हा मिरच्या झुमतात, पण ते सत्यच तेवढं लक्षात ठेवा. एक शेवटचा प्रश्न, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस आहे. दोघांना काय वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या? मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा. का आम्ही संस्कृती सोडली काय? देवेंद्र फडणवीसांना उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, फक्त उत्तम कार्य तुमच्या हातून घडो. ट्रकभर पुरावे घेतलेल्या माणसांना सोबत घेऊन फिरू नका, एवढंच माझं त्यांना शुभेच्छा देतो. आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीसांना संस्कृतीप्रमाणे उदंड शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंतांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.